नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर रवींद्र देशमुख, डायरेक्टर उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटर. ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची MST CET देऊन CET सेलच्या पोर्टलला इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयर ऍडमिशनसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं, अशा सर्व विद्यार्थ्यांची CET सेलनी कालच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही डिस्प्ले केलेली आहे, जी आपण ऑलरेडी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर केलेली आहे. जे विद्यार्थी उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी. तर त्या लिस्टमध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी आपलं जे नाव आहे ते आलंय की नाही आलंय हे चेक करणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी व्हॉट्सअपच्या ग्रुपवर नसतील असे विद्यार्थी सीईटी सेलच्या वेबसाईटला जाऊन ती जी काही PDF ही सीईटी सेलनी अपलोड केलेली आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्याला त्याचं नाव हे चेक करणं गरजेचं आहे की आपलं नाव त्याच्यामध्ये आलं आहे की नाही आलेलं आहे. तर त्यानंतर अप्लिकेशन ID जो बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असे होऊ शकते की बाबा आपलं नाव हे सेम आहे, त्यामुळे तुमचं अप्लिकेशन ID तुम्हाला तिथे चेक करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला कॅटेगरी जी आहे ती कॅटेगरी तुमची जी होती ती चेक करून घेणं गरजेचं आहे. जेंडर आणि सीईटीचे जे काही पर्सेंटाईल तुम्हाला मिळालेले आहेत ते तुमचे व्यवस्थित त्याच्यात आलेले आहेत की नाही हे चेक करायचं आहे. आता असे विद्यार्थी की जे विद्यार्थ्यांना कॅटेगरी चेंज करायची होती, ज्यांनी ओपन मध्ये हे केलेलं होतं रजिस्ट्रेशन, कारण की त्यांचे डॉक्युमेंट्स आलेले नव्हते. तर अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे जर डॉक्युमेंट्स त्यांना मिळाले असतील तर ते जे जर तुम्ही ऑनलाईन ई स्कूटनी घेतलं असेल तर ऑनलाईन पद्धतीने फिजिकल जर तुम्ही व्हेरिफिकेशन केलं असेल FC सेंटरला तर फिजिकली तुम्हाला त्याचं चेंजेस हे तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करून तुमच्या कॅटेगरीचे करून घ्यायचे आहेत. ओके, तर जर तुमचं नाव आलं असेल याचा अर्थ तुमचं जे अप्लिकेशन तुम्ही सीईटी सेलला केलंय ते सक्सेसफुली झालं आणि पुढच्या फर्दर प्रोसेससाठी तुम्ही इलिजिबल आहात. परंतु असे विद्यार्थी की ज्या विद्यार्थ्यांचं नाव हे या मेरिट लिस्ट मध्ये आलेलं नाही आहे, अशा विद्यार्थ्यांचं काहीतरी प्रॉब्लेममुळे किंवा तुमच्या काही अडचणी आल्या असेल त्यामुळे तुमचं नाव त्याच्यात आलं नाही, असे विद्यार्थी उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला व्हिजिट करून आपले प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह करून घेऊ शकता. कारण 23, 24, 25 हे 3 दिवस आपल्याला ग्रेव्हियन्स पिरियड दिलेला आहे. या ग्रेव्हियन्स पिरियड मध्ये जर तुमच्या काही अडचणी असतील तर ते आपण सॉल्व्ह करून तुमचं नाव या फायनल मेरिट लिस्ट मध्ये आणू शकतो. तर अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही जनरल PDF मध्ये चेक करायची आहे. ज्याप्रमाणे जनरल एक PDF आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे, त्याचप्रमाणे पर्सनल पण तुमची एक मेरिट लिस्ट किंवा PDF तुमच्यासाठी सीईटी सेलनी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी तुम्हाला सीईटी सेलच्या चेक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटस या लिंकला जाणं गरजेचं आहे. या लिंकला गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा एंटर अप्लिकेशन ID आणि डेट ऑफ बर्थ हे टाकायचं आहे. हे टाकून तुम्हाला एक PDF तुम्हाला मिळणार आहे की ज्या PDF मध्ये तुमचे पर्सनल डिटेल्स, तुमची कॅटेगरी, तुमचे एज्युकेशनल डिटेल्स व त्याचप्रमाणे तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुमचं मेरिट रँक काय आहे, तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये तुमच्या रिजनमध्ये तुमचं मेरिट रँक काय आहे, तुमच्या कॅटेगरीमधून तुमचं मेरिट रँक काय आहे, लेडीज जर असतील, मुली असतील तर त्यांचा लेडीज मधून रँक किती आलेला आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या PDF मध्ये मेरिट लिस्टच्या समजणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला सीईटी सेलच्या लॉग इन मध्ये अप्लिकेशन ID आणि डेट ऑफ बर्थ टाकून लॉग इन करून तुम्हाला अशा प्रकारची PDF मिळणार आहे. तर या PDF मध्ये पण तुम्हाला काही गोष्टी चेक करायच्या आहेत की जेणेकरून जर त्या चुकीच्या आल्या असतील तर त्या करेक्ट करायची संधी आपल्याला या ग्रेव्हियन्स पिरियड मध्ये दिल्या गेलेली आहे. तुम्ही तुमच्या लॉग इन मध्ये जाऊन हा ग्रेव्हियन्स रेज करू शकता की ज्याच्यामुळे हे करेक्शन तुमचे होऊ शकतील. तर सर्वप्रथम अप्लिकेशन ID आपलाच आहे का बघून घ्यायचा आहे. कॅन्डिडेट नेम मध्ये काही स्पेलिंग मिस्टेक किंवा कुठल्या प्रकारचं नाव, समजा वडिलांचं नाव आलंच नाही किंवा आडनाव आलंच नाही तर ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. जेंडर तुमचा चेक करून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे ती डेट ऑफ बर्थ तुम्हाला चेक करून घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की तुमचं जे कॅटेगरी आहे ती कॅटेगरी तुम्हाला इथे चेक करून घ्यायची आहे. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर काही विद्यार्थ्यांना कॅटेगरीमध्ये चेंज करायची असतील तर ते डॉक्युमेंट्स अपलोड करून आता पण ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये त्यांची कॅटेगरी चेंज करून घेऊ शकतात. त्याचप्रमाणे काही विशिष्ट प्रकारचे प्रवर्गातून काही विद्यार्थी येत असतील, जसं की डिसेबिलिटी वाले विद्यार्थी आहेत, फिजिकली हँडिकॅप वाले, TFWs तुम्हाला येस नो करायचं आहे जर 8 लाखाच्या खाली असेल तर. लिंग्विस्टिक मायनॉरिटी मध्ये तुम्ही असाल किंवा रिजनल मायनॉरिटी मध्ये असाल, तुम्ही कोकणचे कॅन्डिडेट असाल,
किंवा डिफेन्स मध्ये D1, D2, D3 मध्ये तुमचे वडील येत असतील, वडील तुमचे डिफेन्स मध्ये असतील, किंवा ऑर्फन तुम्ही असाल तर तुम्ही ते पण स्टेटस जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही ते चेंज करून घेऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला जे तुमचे पीसीएम आणि पीसीएम चे जे काही मार्क्स आणि पीसीबी चे जे काही मार्क्स आहेत ते तुम्ही तुमचे टाकलेले असतील सीईटी सेलच्या वेळेस, तर ते पण तुम्हाला एक वेळा चेक करून घ्यायचे आहेत की ते व्यवस्थित आलेले आहेत का. त्याचप्रमाणे जेईचे मार्क्स तुम्ही जर टाकले असतील तर तुम्ही ते चेक करून घ्या व्यवस्थित आले आहेत काय. आणि जर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जेईचे मार्क्स टाकले नव्हते कारण की ते फिक्सिंग होत नव्हतं, किंवा तुमची जी मार्कशीट आहे ती डिझी लॉकरला अटॅच होत नव्हती, त्यामुळे बरेचसे विद्यार्थ्यांचे जेईचे मार्क्स टाकायचे राहून गेले होते. तर असे विद्यार्थी की ज्यांना जेई मध्ये जास्त मार्क आहेत कम्पेअर टू सीईटी, तर अशा विद्यार्थ्यांना जर आता टाकायचे असतील तर ग्रेव्हियन्स पिरियड मध्ये ते तुम्ही टाकून घेऊ शकता. त्याचप्रमाणे जे तुमचे एचएससी चे मार्क आहेत म्हणजे 12वीचे जे मार्क्स आहेत सब्जेक्ट वाईज, तर ते सर्व तुम्ही याच्यामध्ये चेक करू शकता की जे आपले मार्क्स आहेत आपण जे टाकले होते ते बरोबर आहेत का. नसतील तर ते पण तुम्ही एडिट करून घेऊ शकता. याचप्रमाणे जो सेकंड पार्ट या मेरिट लिस्ट पीडीएफचा आलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये तुमच्या ज्या काही रँक्स आहेत ह्या रँक्स इथे समजणार आहेत. म्हणजेच काय, आणि या सर्व रँक मध्ये सगळ्यात महत्वाची रँक आहे पीसीएम स्टेट जनरल मेरिट नंबर. म्हणजेच काय की तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठल्या स्थानावर आहात हे तुम्हाला या मेरिट नंबरच्या द्वारे समजणार आहात. आता या विद्यार्थ्याला 99.60 मार्क्स आहेत आणि हा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये 1699 नंबरला आहे. म्हणजे याची जी जनरल मेरिट रँक आहे ही 1699 असणार आहे आणि या रँकच्याच बेसिसवर त्याला कॉलेज हे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अलाउड होणार आहे. त्याचप्रमाणे हा विद्यार्थी युनिव्हर्सिटीमध्ये जनरल मेरिट नंबर याचा 71 आहे. म्हणजेच काय की तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमध्ये बिलॉंग करता किंवा ज्या रिजनला बिलॉंग करता तिथला तुमचा जो रँक आहे या विद्यार्थ्याचा हा 71 आहे. म्हणजेच काय की जर मराठवाड्यातले विद्यार्थी असतील आणि ते बांबू युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात, त्यामुळे त्या विद्यार्थ्याचा जो त्याच्या युनिव्हर्सिटीचा रँक आहे हा 71 आहे. त्याचप्रमाणे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुमचा कॅटेगरी रँक म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामधले तुमच्या कॅटेगरीचे किती विद्यार्थी तुमच्या वर आहेत हे या रँक नुसार आपल्याला समजू शकते. म्हणजेच काय की जे एससीबीसी मधून हा विद्यार्थी 117व्या नंबरला ऑल ओव्हर महाराष्ट्रामधनं आहे. तर ही एक 1699 म्हणजे जनरल मेरिट रँक आणि हा 117 नंबर हा त्याच्या कॅटेगरीचा रँक. ह्या दोन रँक आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. या दोन रँकच्या माध्यमातूनच आपल्याला कॉलेज हे ते जे सॉफ्टवेअर आपलं कॅप राऊंडचं आहे ते अलाउड करून देणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कॅटेगरी मधून तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये कुठल्या स्थानावर आहात, तर हा विद्यार्थी 11व्या स्थानावर त्याच्या कॅटेगरी मधून त्याच्या रिजन मध्ये आहे. तुम्ही ह्या वेगवेगळ्या रिजन मधले विद्यार्थी हे वेगवेगळ्या रँकिंगला त्यांच्या रिजन मधनं असू शकतात. त्याचप्रमाणे ऑल इंडिया रँक मध्ये हा कुठल्या स्थानावर आहे तर ती रँक इथे दिलेली आहे. जसं हे पीसीएमचं आहे तसंच पीसीबीचे जर मार्क तुम्ही त्याच्यामध्ये टाकले असतील तर पीसीबी मध्ये तुम्ही कुठल्या स्थानावर आहात किंवा कुठली रँकिंग तुमची आहे तर ते इथे दिलेलं आहे. कारण की जरी तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत आहात पण काही इंजिनिअरिंग कॉलेजला 9 ते 10 कोर्सेस हे बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांना पण तिथे ऍडमिशन घेऊ शकतात. त्यामुळे या बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांची पण रँकिंग तुम्हाला या तुमच्या मेरिट लिस्ट पीडीएफ मध्ये दिल्या गेलेली आहे. आणि हे जे रँक आहेत हे तुम्हाला फक्त समजून घ्यायचे आहेत आणि या रँकनुसार तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठं आहात हे तुम्हाला समजणार आहे आणि सॉफ्टवेअर या सगळ्या गोष्टी बघणार आहे आणि त्याच्या थ्रू तुम्हाला कॉलेज प्रोव्हाइड करणार आहे. तसं फारसं काही याच्यामध्ये तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. हे सगळे आकडे जे आहेत हे तुम्हाला फक्त माहितीसाठी आहेत. मात्र या आकड्यावरून तुम्हाला कॉलेज द्यायचं काम हे सीईटी सेलचं जे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला या रँकिंगची टेन्शन घ्यायची कुठल्याच प्रकारची गरज नाही आहे. जी जनरल मेरिट रँक आहे या जनरल मेरिट रँकच्या बेसिसवर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कॉलेज मिळणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही करेक्शन्स असतील तर ते करेक्शन्स तुम्ही या ग्रेव्हियन्स पिरियड मध्ये म्हणजे 23 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत करू शकतात. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही फिजिकली व्हेरिफिकेशन केलेलं असेल तर तुम्ही ज्या एफसी सेंटरला ते व्हेरिफिकेशन केलेलं आहे त्या एफसी सेंटरला जाऊन तुम्हाला करेक्शन करावे लागतील. ज्या विद्यार्थ्यांची करेक्शन आहेत त्याच विद्यार्थ्यांना. ज्यांना काहीच करेक्शन नसेल, ज्यांचा डेटा ऍट ऍक्च्युअल त्याच्यामध्ये आलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना काहीच करायची गरज नाहीये. त्यांना फक्त जी फायनल मेरिट लिस्ट 27 तारखेला येणार आहे तोपर्यंत वाट बघायची आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांना जर करेक्शन करायचे असतील तरच तुम्हाला एफसी सेंटरला जायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ई स्कूटनी म्हणजे ऑनलाईन पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं अशा विद्यार्थ्यांना उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला या तुम्ही. तुमच्या लॉग इन मधनं आम्ही तुमचे करेक्शन्स करून देऊ.
आणि हे करेक्शन झाल्याच्या नंतर 27 तारखेला जे आहे ती फायनल मेरिट लिस्ट इथे डिस्प्ले होणार आहे. आणि मग 27 तारखेला फायनल मेरिट लिस्ट झाली की आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे. तर जे विद्यार्थी उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरची पेड काउन्सिलिंग ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे, अशा सर्वच विद्यार्थ्यांचं चॉईस फिलिंगचं काम आपण, प्रेफरन्स लिस्टचं काम आपण चालू केलेलं आहे. प्रोव्हिजनल प्रेफरन्स लिस्ट त्यांना प्रोव्हाइड केल्या जाणार आहे की तुमच्या मार्कानुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार व तुम्हाला कोणत्या कोणत्या ब्रांचेस व कोणते कोणते कॉलेजेस महाराष्ट्रातले लागू शकतात, की जे चांगले कॉलेजेस आहेत, असे आपण कॉलेजेसची लिस्ट त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत. त्याच्यामध्ये पण तुम्हाला तुमची फायनल प्रेफरन्स लिस्ट कशी करायची याचा पण डिटेल व्हिडिओ आपण याच्यामध्ये टाकणार आहोत, की ज्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमची प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची हे पण तुम्हाला सांगितलं जाणार आहे. आणि त्याच्यानंतर मग ती लिस्ट फायनल झाल्याच्या नंतर आपण ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी पण भरू शकता, कॅफेवर जाऊन भरू शकता किंवा आपल्या ऑफिसला येऊन पण भरू शकता. अशा तिन्ही पद्धतीने तुम्ही तुमची चॉईस फिलिंग ही कम्प्लीट करून घेऊ शकता. त्यामध्ये जर काही अडचणी किंवा डाऊट्स तुम्हाला असतील तर तुम्ही उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला परत व्हिजिट करून तुमच्या चॉईस फिलिंग बद्दल डिटेल चर्चा करून ती लिस्ट फायनल करू शकता. तर एक वेळा काय हा ग्रेव्हिंग पिरियड आणि फायनल मेरिट लिस्ट आली की मग चालू होतो कॅप राऊंड. तर कॅप राऊंड मध्ये सर्वप्रथम चॉईस फिलिंगच्या आधी आपल्याला सीट मॅट्रिक्स डिस्प्ले केल्या जात असते. आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजमध्ये किती ब्रांचेस आहेत, त्याच्यामध्ये किती सीट्स आहेत आणि त्या सीट्सचं डिस्ट्रीब्युशन कॅटेगरी वाईज कसं केलेलं आहे, हे सर्व तुम्हाला या सीट मॅट्रिक्स मध्ये समजते. आणि एक वेळा काय सीट मॅट्रिक्स डिस्प्ले झाली तर आपल्याला ऍक्च्युअल समजते की किती सीट्स हे आपल्या कॅटेगरीनुसार उपलब्ध कोणत्या कोणत्या कॉलेजला ब्रँच वाईज आहेत. आणि त्याच्यानुसार मग आपण 28 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत ऍक्च्युअल ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म करणार आहोत, की ज्यामध्ये तुम्हाला जी प्रेफरन्स लिस्ट उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटर तुम्हाला बनवून देतील हार्ड कॉपीमध्ये, ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सीईटी सेलच्या साईटवर टाकायचे आहेत. आणि 28 ते 30 मध्ये तुम्ही हे ऑप्शन फॉर्म फिलअप केलं की त्याच्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1 हे 2 तारखेला होणार आहे. म्हणजे 2 तारखेला तुम्हाला समजेल की तुम्ही जे चॉईस फिलिंग केलेली आहे त्याच्यामधलं कुठलं कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे. आणि जे कॉलेज तुम्हाला अलॉट होईल ते मग घ्यायचं की त्याला अपग्रेड करायचं, फ्रीज, फ्लोट, स्लाइड काय करायचं हे आपण चर्चा करून पुढे ठरवू शकणार आहोत. आणि 3 तारखेपासून तर 5 तारखेपर्यंत मग तुम्हाला जी सीट अलॉट झालेलं आहे त्याचं सीट एक्सेप्टन्स तुम्हाला करायचं आहे. व त्याचप्रमाणे जर तुम्ही सीट फ्रीज करत असाल तर तुम्हाला त्या विशिष्ट कॉलेजला, ज्या कॉलेजला तुमचा नंबर लागलेला आहे त्या कॉलेजला किंवा त्या इन्स्टिट्यूटला जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व तुमची ऍडमिशनची पूर्ण प्रोसेस करायची आहे. तिथं पेमेंट करायचं आहे व पेमेंट केल्याच्या नंतर ते तुम्हाला एक्नॉलेजमेंट देणार आहे तुमचे ऍडमिशन कन्फर्म झाल्याचं व पेमेंट भरायची रिसिप्ट देणार आहे. एक्नॉलेजमेंट आणि पेमेंटची रिसिप्ट हे तुम्हाला जर मिळालं म्हणजे तुमचं ऍडमिशन हे कन्फर्म झालं आणि तुम्ही बाकीच्या सगळ्या राऊंडसाठी आता इलिजिबल नाही आहात, तुम्ही सगळ्या राऊंडच्या बाहेर निघालात. आणि तुम्ही जर नेक्स्ट राऊंड मध्ये तुम्हाला जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला अपग्रेड करणं गरजेचं आहे. तर ते अपग्रेड करण्यासाठी तुम्ही बेटरमेंट करण्यासाठी तुम्हाला सीट एक्सेप्टन्स फीज 1,000 रुपये भरायची आहे. ती भरल्याच्या नंतर तुम्ही ती सीट अपग्रेड करू शकता किंवा बेटरमेंटला जाऊ शकता. मग परत कॅप राऊंड 2 मध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग करायची संधी उपलब्ध होणार आहे. त्याचे पण नॉर्म्स म्हणजे बेटरमेंट करण्याचे पण नॉर्म्स आता चेंज झालेले आहेत. प्रत्येक बेटरमेंटला तुम्हाला वेगवेगळी अमाऊंट आता भरावी लागणार आहे. पहिले 1,000 रुपये भरलं की तुम्ही 3-4 वेळा त्याला बेटरमेंटला जाऊ शकत होता. मात्र आता तुम्हाला प्रत्येक बेटरमेंटसाठी वेगवेगळी अमाऊंट भरायची आहे. त्याचा एक डिटेल्स व्हिडिओ घेऊन आपण परत येणारच आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या जाईल. पण तुर्तास जे काही शेड्यूल फर्स्ट राऊंडचं आहे ते आपण इथे बघून घेतलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे जर मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला कुठल्या पण प्रकारच्या त्रुटी असतील किंवा काही करेक्शन असतील तर त्यासाठीचं 23, 24, 25 या 3 दिवसामध्ये ग्रेव्हियन्स पिरियड तुम्हाला दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या करेक्ट करून घ्यायच्या आहे. या व्यतिरिक्त जर या रिलेटेड काही अडचणी किंवा डाऊट्स तुम्हाला असतील तर तुम्ही उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता किंवा फोन किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू व्हेरी मच.